आपल्यासोबत बोलण्यासाठी राजन विचारे आहेत. सर, काय सांगाल? एक युतीचे संकेत दिले आहेत उद्धव ठाकरेंनी. मला वाटतं आज महाराष्ट्राच्या मराठी जनतेने आज दाखवून दिलं आहे की एकजुटीचा विजय कसा असतो. आणि तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेला हिंदी सक्तीचा GR संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाळल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली होती, शेवटी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला त्या ठिकाणी त्यांना तो रद्द करावा लागला GR. आणि आज तुम्ही बघितलं असेल आज त्याच्याच एकजुटीचा आज विजय मेळावा होता. आणि या विजय मेळाव्याला दोघांनी जो काही ठाकरे बँड आहे या महाराष्ट्रामध्ये तो ब्रँड एकत्रितरित्या काम करेल अशी ग्वाही मला वाटतं संबंध मराठी जनतेला दिली. सर, एकनाथ शिंदेंना देखील गद्दार म्हटलं गेलं उद्धव ठाकरेंकडून. आणि जो पूर्ण हिंदीचा मुद्दा आहे, गद्दाराला गद्दारच म्हणणार ना. मग त्यांनी जे काल अमित शहांसमोर वक्तव्य केलेलं जय गुजरात, त्याच्याबद्दल काय? जय गुजरात आता तिथे त्यांना एवढं कळत नाही की त्यांना गुजरातच्या मांडीवर ते गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना बोलावंच लागणार जय गुजरात म्हणून. सर, पण जे व्हायलेंट इन्सिडेंट्स होत आहेत मारामारीचे, मीरा रोडमध्ये असेल किंवा ठाण्यात असेल, तर ते मारामारी कितपत योग्य आहे? मला असं वाटतं ज्या वेळेला मराठी अस्मितेला कुठे हात घालण्याचा प्रयत्न केला आणि मराठी माणसांवरती अन्याय करायचा प्रयत्न केला, त्यावेळेला नक्कीच त्या ठिकाणी मराठी माणूस गप्प बसणार नाही आणि त्याला प्रतिकार नक्कीच करणार.